हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी. एक लॅब टेक्निशियन म्हणून प्रत्येक लॅब टेक्निशियनला ही गोष्ट माहिती असायला हवी की कुठल्या कलर कोड ट्यूबमध्ये कुठलं सॅम्पल कलेक्ट केलं जातं. फर्स्ट ऑफ ऑल आपण स्टार्ट करूया. EDTA ट्यूब, ज्यामध्ये पर्पल कलरची ट्यूब आहे, ज्यामध्ये तुम्हाला इथिलीन डायमंड टेट्राएसिटिक ऍसिड आहे, जे ब्लडला क्लॉट करण्यापासून प्रिव्हेंट करतं. आणि त्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये CBC, तुम्ही पेरिफेरल ब्लड स्मिअर, मलेरिया, ESR किंवा ब्लड ग्रुपिंग किंवा HbA1c हे सॅम्पल त्यामध्ये कलेक्ट करू शकता. त्यानंतर आहे ब्लॅक कलरची, ज्यामध्ये तुम्ही फक्त ESR सॅम्पल कलेक्ट करू शकता, ज्यामध्ये सोडियम सायट्रेट नावाचा अँटीकॉग्युलंट असतो, तो तुम्हाला ब्लड क्लॉट करण्यापासून प्रिव्हेंट करतो. त्यानंतर आहे सोडियम फ्लोराईड, ग्रे कलरची ट्यूब, ज्यामध्ये तुम्ही GTT, ब्लड शुगर फास्टिंग, ब्लड शुगर पोस्ट लंच असे सॅम्पल कलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला आहे ब्ल्यू कलरची कॅप, ज्यामध्ये तुम्हाला सोडियम सायट्रेट अवेलेबल भेटणार आहे, अँटीकॉग्युलंट, जो ब्लडला प्रिव्हेंट करतो क्लॉट होण्यापासून, ज्यामध्ये तुम्ही कोॲग्युलेशन स्टडीज, TT, एपिटेटी वगैरे, डी डायमर अशा टेस्ट करू शकता. त्यानंतर आला तुमचा रेड कलरची कॅप ट्यूब, ज्यामध्ये क्लॉट ऍक्टिव्हेटर असतो, ब्लड क्लॉट होतं आणि सिरम सेपरेट होतं. ह्याच्यामध्ये तुम्ही LFT, RFT, KFT अशा सगळ्या टेस्ट करू शकता, सेरोलॉजिकल टेस्ट. त्यानंतर आलं तुमचं येलो कलरची कॅप ट्यूब विथ जेल अँड विदाउट जेल ऍक्टिव्हेटर असतो, ज्यामध्ये तुम्ही सेरोलॉजिकल टेस्ट करू शकता, ज्यामध्ये HIV, HbA1c, HCV वगैरे करू शकता, व्हायरल मार्कर्स वगैरे करू शकता. त्यानंतर आली तुमची ग्रीन कलरची. यामध्ये टू टाइप्स असतात, एक सोडियम हिपॅरिन आणि सोडियम लिथियम अशा दोन असतात. तर त्या नॉर्मली आपण सोडियम हिपॅरिन यूज करतो, ज्यामध्ये तुम्ही ब्लड कल्चर करू शकता, BMP, CMP सॅम्पल कलेक्ट करू शकता, प्लस TB साठी TB गोल्ड सॅम्पल तुम्ही यामध्ये कलेक्ट करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.